नमस्कार मित्रांनो, मराठी भाऊ या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण राजा शिवाजी या रितेश देशमुख यांच्या अपकमिंग मराठी सिनेमावर बोलणार आहोत। राजा शिवाजी हा आत्तापर्यंतचा शिवाजी महाराजांवरचा सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा असू शकतो। हा सिनेमा मराठी सोबतच हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या 6 भाषात येणार आहे। मग आता सर्वात मोठा प्रश्न हा की या सिनेमाची कथा काय असेल। आपण आतापर्यंत शिवाजी महाराजांवर खूप मराठी सिनेमे पाहिलेत, पण या सिनेमात शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणता काळ दाखवला जाईल व कसा दाखवला जाईल हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरेल। या सिनेमाची स्टारकास्ट आधीच रिव्हील करण्यात आली आहे। रितेश देशमुख निश्चितच शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतील। त्याबरोबरच जेनेलिया देशमुख, संजय दत्त, महेश मांजरेकर, भाग्यश्री, सलमान खान, फरदीन खान, सचिन खेडकर, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि विद्या बालन व अभिषेक बच्चन ही भली मोठी स्टारकास्ट या सिनेमात दिसणार आहे। आणि यावरून या सिनेमाची कथा काय असू शकते याचा अंदाज आपल्याला बांधता येतो। कारण भाग्यश्री या राजमाता जिजाऊंची भूमिका साकारतील असं बोललं जाते, तर महेश मांजरेकर शहाजीराजांच्या भूमिकेत आणि सचिन खेडकर हे दादोजी कोंडदेव यांच्या भूमिकेत दिसू शकतात। या तिन्ही व्यक्ती शिवरायांच्या बालपणात किंवा जीवनात अतिशय महत्त्वाच्या होत्या। दादोजी कोंडदेव हे महाराजांचे बालपणीचे गुरु मानले जातात। त्यांच्याकडून शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या शस्त्रविद्या, युद्धकला, घोडेबाजी खूप काही शिकलं। म्हणजेच या सिनेमात आपल्याला शिवरायांचे बालपणीचे काही प्रसंग पाहायला मिळू शकतात। त्याबरोबरच आणखीन एक मोठी स्टारकास्ट म्हणजे संजय दत्त हे या सिनेमात अफजल खानाच्या भूमिकेत आणि विद्या बालन बडी बेगमच्या भूमिकेत असतील असं ऐकण्यात येते। यावरून शिवरायांच्या जीवनातील सर्वात मोठा व कठीण प्रसंग म्हणजे अफजल खान वध आपल्याला या सिनेमात पाहायला मिळू शकतो। तसेच सलमान खान हे आपल्याला माहिती आहे की रितेश देशमुख यांचे चांगले मित्र सुद्धा आहेत। ते या सिनेमात जीवा महाला यांच्या भूमिकेत दिसण्याची दाट शक्यता आहे असं ऐकण्यात येते। हा प्रसंग या सिनेमात खूप भव्य प्रमाणात दाखवला जाऊ शकतो। तसेच या सिनेमात अमोल गुप्ते हे शाहिस्ते खानाच्या भूमिकेत दिसणार आहेत। यावरून लक्षात येते की शिवरायांनी लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची तोडलेली बोटे हा थरारक प्रसंग सुद्धा या सिनेमात दाखवला जाऊ शकतो। त्याबरोबरच जितेंद्र जोशी हे तानाजी मालुसरेंची भूमिका साकारतील असं बोललं जाते। म्हणजेच या सिनेमात कोंढाणा जिंकण्याचा प्रसंग सुद्धा दाखवला जाऊ शकतो। तसेच जे अभिषेक बच्चन आहेत ते शिवरायांचे मोठे भाऊ संभाजी यांच्या भूमिकेत असणार आहेत। एकंदरीत या सिनेमात शिवरायांच्या जीवनातील हे प्रसंग जर एकत्रित दाखवले जाणार असतील तर हा सिनेमा आजपर्यंतचा शिवरायांवरील सर्वात भव्य सिनेमा ठरू शकतो। हा सिनेमा 1 मे महाराष्ट्र दिनी आपल्या समोर येणार आहे। मला तर खूप उत्सुकता आहे सिनेमा कधी येतो याची। तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी भाऊ या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।